नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. जीवनविद्येचे शिल्पकार प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै लिखित जीवनविद्या स्मरणी या छोट्या पुस्तिकेतील काही निवडक आणि महत्त्वाचे असे दिव्य सिद्धांत आपण आज रेकॉर्ड करणार आहोत. या पुस्तकात एकूण 120 सिद्धांत आहेत, परंतु ते 120 सिद्धांत आपण वेगवेगळ्या 5 भागांमध्ये रेकॉर्ड करून ते वाचकांच्या सेवेसाठी आपण सादर करणार आहोत. तरी आपण सुरुवात करूया. जीवनविद्या स्मरणी, लेखक सद्गुरू श्री वामनराव पै. सिद्धांत पहिला. प्रभू रामचंद्र देवाचा अवतार असून सुद्धा व पांडवांचा सखा भगवान श्रीकृष्ण असून सुद्धा त्यांना जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. म्हणून संसारात दुःखद प्रसंगांना तोंड देण्याची पाळी आली तर आत्मदेवावर श्रद्धा ठेवून स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना सामोरे जाण्यात खरे शहाणपण आहे. सिद्धांत दुसरा. वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सिद्धांत तिसरा. जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड. तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागते. सिद्धांत चौथा. जीवनात सुखदुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात, मग तो पंत, संत, महंत किंवा भगवंत असो. म्हणून अशा प्रसंगी देवदेवस्की, अंगारे धुपारे यासाठी बुवा बाबांकडे धावण्याऐवजी ईश्वर स्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देणे हा शहाणपणाचा मार्ग होय. सिद्धांत पाचवा. सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना. हे सत्य नित्य स्मरणात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. सिद्धांत सहावा. पैसा कमवणे हे जितके महत्त्वाचे आहे त्याहूनही कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते माणसे जोडणे. मग ती माणसे घरातील असोत की घराबाहेरची, या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे. सिद्धांत सातवा. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर. सिद्धांत आठवा. दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभाज्ञान व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी, सर्वसमर्थ, अनंत स्वरूप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर. सिद्धांत नववा. राष्ट्राच्या अपेक्षेत जीवनविद्या फक्त 2च जाती मानते, त्या म्हणजे राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोही. आणि विश्वाच्या अपेक्षेत जीवनविद्येला सज्जन व दुर्जन अशा 2च जाती मान्य आहेत. सिद्धांत 10वा. शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा. योग्य पद्धतीने शरीराची जोपासना करून त्याचा सन्मान कराल तर शरीर आहे परमेश्वर, परंतु व्यसनांच्या आहारी जाऊन अनिष्ट पद्धतीने शरीराची अवहेलना कराल तर तेच शरीर आहे सैतान. सिद्धांत 11वा. पर्यावरण बिघडविण्यास व मानवी जीवनात सर्व समस्या, अडचणी, व्याधी, दुःख, आपत्ती, विपत्ती अशा सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण करण्यास एकमेव कारण म्हणजे विचार प्रदूषण हे होय. सिद्धांत 12वा. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय. सिद्धांत 13वा. जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्वशक्तिमान परमेश्वर एकच आहे. हा परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही. कृपा वा कोप करायला परमेश्वर हा कोणी
लहरी सुलतान नाही. त्याची कृपा किंवा कोप होतो तो माणसाकडून घडणाऱ्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणे व निसर्ग नियमांना अनुसरून. सिद्धांत 14वा. प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने काम करणे हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे नेण्यास समर्थ आहे. शिवाय असे काम केल्याने मन स्थिर होऊन व मनाला स्वानंदाचा स्पर्श घडून माणसाला मनःशांती सुद्धा मिळते. सिद्धांत 15वा. कर्ता करविता देव आहे अशी बहुसंख्य लोकांची चुकीची कल्पना आहे. जीवनविद्या सांगते कर्ताही तूच व करविताही तूच आहेस, कारण तो आणि तू एकच आहेस. म्हणूनच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सिद्धांत 16वा. विवाह करून घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते, तर त्यांच्या रूपाने लक्ष्मीच सोन्याच्या पाऊलाने घरात प्रवेश करते हे ओळखायचे असते. सिद्धांत 17वा. सत्कर्म हाच खरा धर्म व सत्कर्मांचे आचरण करणे हेच धर्माचरण. श्रद्धा पाहिजे सत्कर्मावर आणि सबुरी पाहिजे सत्कर्माचे फळ मिळण्यासाठी. सिद्धांत 18वा. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून कोणीही वरिष्ठ नाही व कोणीही कनिष्ठ नाही. आहेत ते सर्व श्रेष्ठ, कारण सर्वच असतात आपापल्या परी उपयुक्त. सिद्धांत 19वा. परमेश्वर विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे व सच्चिदानंद स्वरूपाने तो हृदयात आहे. सिद्धांत 20वा. पुढाऱ्यांचा खेळ आणि लोकांचे मरण म्हणजे राजकारण. एकमेकांचे पाय खेचणे म्हणजे राजकारण नव्हे. लोकांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यकर्त्यांनी जे जे करणे आवश्यक आहे ते सर्व करणे म्हणजे राजकारण. सिद्धांत 21वा. राष्ट्र हा देव भजावा, राष्ट्रभक्त तितुका मिळवावा, राष्ट्रद्रोही तितुका वगळावा, राष्ट्रप्रगती साधाया. सिद्धांत 22वा. व्यसनाधीन माणसे स्वतःच्या हाताने स्वतःच्या संसाराला आग लावून आपल्या बायका पोरांना दुःखाच्या खाईत लोटतात हे प्रत्यक्ष पाहून सुद्धा इतर लोक त्याच मार्गाचा अवलंब करतात हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य होय. सिद्धांत 23वा. तुम्ही कुठल्याही धर्माचे, जातीचे, पंथाचे किंवा वंशाचे असा, परंतु सर्वप्रथम तुम्ही माणूस आहात व निसर्ग नियमानुसार तुम्ही माणसासारखेच वागले पाहिजे हे लक्षात ठेवा. हा निसर्ग नियम जे लाथाडतात त्यांच्यावर निसर्ग देवतेकडून लाता खाण्याचे प्रसंग येतात. सिद्धांत 24वा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे खरे नाही. जीवनातील 90% घटना या स्वाधीन असून फक्त 10% घटना पराधीन असतात. सिद्धांत 25वा. चातुर्मासात लोक नाना प्रकारची व्रते करतात, परंतु मी कोणाचेही मन दुखावणार नाही असा निश्चय करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे हे सर्वश्रेष्ठ व्रत होय. आपले 25 सिद्धांत इथं वाचून झालेले आहेत, तर आपण इथं थांबणार आहोत, कारण मग रेकॉर्डिंग फार लांबतं. पुढचा जो भाग असेल त्याच्यामध्ये पुढचे 26 ते 50 असे सिद्धांत आपण रेकॉर्ड करू भाग 2 मध्ये. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. एक वेळा आपण प्रार्थना म्हणूया आणि हे रेकॉर्डिंग मी इथं थांबवतो. हे विठ्ठला, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय सद्गुरु. जय जीवन विद्या.